नमस्कार, कसे आहात? बघा, अभ्यासच मानाचं सुख मिळवून देईल आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःला मदत करा. एक ध्येय ठरवा आणि त्यासाठी काम करा. ध्यानी मनी त्याचे चिंतन असू द्या, म्हणजे लवकर ध्येय साध्य होईल. किती दिवस आपण कुबड्या घेतलेले आयुष्य जगत राहायचं. आता तरी सावध होऊन स्वतःला घडविण्यात वेळ घालवूया. स्वतःची ओळख निर्माण करूया आणि त्यासाठीच आपण सुरू केलेलं आहे मिशन MPSC. म्हणजे अभ्यास सुरू केलेला आहे. आपण स्पर्धा परीक्षांचा आपण अभ्यास करत आहोत, कारण आपल्याला त्यातून एक पोस्ट मिळवायची आहे. आणि कसं म्हणजे एक आठवड्यात झालं मी व्हिडिओ म्हणजे यूट्यूबला टाकली नाही. त्याला कारण असं होतं, माझ्या मोबाईलचंच प्रॉब्लेम होतं. स्टोरेज वगैरे खूप फुल झालं होतं, त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही. सगळं व्हिडिओ होते ते सगळे डिलीट करून टाकलं आणि आता मी पुन्हा म्हणजे करत आहे. तर आज म्हणजे मी सकाळी 3:30 वाजे उठली. 3:30 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत मी अभ्यास केली आणि मी इतिहास विषयाला अभ्यासाची सुरुवात केलेली आहे. तर इतिहास आपण म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाला दिसला आपण म्हणजे आपलं काय, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब आणि म्हणजे गट ब आणि गट क पूर्व परीक्षा, म्हणजे आपण कंबाईंड पूर्व परीक्षा ग्रुप बी ग्रुप सीसाठी आपण अभ्यास करत आहोत. आणि त्यामध्ये आता इतिहास विषयाचा अभ्यास कसं करायचा, मी कशा पद्धतीने अभ्यास करते, मी हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. आपल्याला अभ्यासक्रमाला पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाला काय दिलं आहे, आधुनिक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, एवढं एक लाईन दिलेलं आहे, फक्त झालं. पण आपल्याला अभ्यास तर भरपूर करावा लागणार आहे, का एवढं थांबणार नाही. तर आपल्याला कसं, तर आयोगाचे पेपर आहेत जे पूर्व परीक्षेला आहेत, मुख्य परीक्षेला आलेले पेपर आहेत, तर ते पेपर बघितलं तरी पूर्व परीक्षेला आलेले पेपर बघितलं तरी चालून जाईल. आणि जर वेळ असेल तर मुख्य परीक्षेचे पेपर बघितलं तर काही हरकत नाही, कारण इकडचे प्रश्न तिकडे, तिकडचे प्रश्न असं होत असतो, कारण सिलेबस थोडं सारखंच आहे. आता कसं झालं, तर आयोगाचे जे पेपर आहेत त्यात पेपर जर बघितलं तर आपल्याला समजते की म्हणजे कोणत्या टॉपिकला आपण व्यवस्थित रीड करायला पाहिजे, कशावर प्रश्न आलेले आहेत. आणि इतिहास हा विषय असा आहे की त्याचा म्हणजे व्याप खूप मोठा आहे. तरी पण म्हणजे कसं आपल्याला अभ्यासावं लागेल, तर तेवढं म्हणजे नाही, आपल्याला मोठ्या मोठ्या पुस्तकी वाचून काहीच उपयोग होणार नाही. कारण आता फक्त अंदाजे जर सरासरी घेतलं 40 दिवस आपल्याकडे आहे, तर त्या 40 दिवसामध्ये इतिहासाचा अभ्यास कसा करायचा. तर आयोगाच्या पेपरचं खूप चांगलं रीडिंग करायचं. त्यामधल्या खूप साऱ्या ज्या म्हणजे फॅक्ट दिल्या त्या आपल्याला पाठच पाहिजे. असे खूप साऱ्या संघटना आहेत, त्या केव्हा झाल्या, कोणी केल्या, मग त्यांचे इसवी सन विचारले जाते, किंवा म्हणजे ह्या संघटनेमध्ये कोणाकोणाचा समावेश होता, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ते पण एक पुस्तक तरी कोणते ते रीड करायला पाहिजे. तर जसं आता मी इतिहासासाठी हे समाधान महाजन सरांचं आहे, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचं हे पुस्तक रीड करत आहे. म्हणजे 2 वर्षाआधी मी म्हणजे इतिहासचं भरपूर डिटेल अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तेवढं काही फरक पडणार नाही. तर हे पुस्तक, आणि ते पण पुस्तक कसं, तर अभ्यासक्रमाला जो भाग आहे तोच मी इथून अभ्यासणार आहे. तर समाजसुधारकांवर 2-3 तरी प्रश्न येतात. तर म्हणजे असे त्यांच्याबद्दल माहिती दिलेली असते, आणि म्हणजे हे विधाने कोणत्या समाजसुधारकाबद्दल आहेत अशा पद्धतीचे वगैरे असते. तर समाजसुधारकांचा पण अभ्यास करावा लागेल. आणि जे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी ते जुनी स्टेट बोर्डचे पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही रीड करू शकता, ते पण महत्त्वाचे आहे. आणि आयोगाचे आयोगाच्या पेपरचं पण व्यवस्थित चांगलं विश्लेषण केलं, रीड केलं ना, तर त्यातून तुमचे जरी 10 प्रश्न आहेत, 10 पैकी 5 प्रश्न सुटणारच. कारण ना प्रश्न रिपीट होतात, इतर विषयाचे नाही, पण भूगोल आणि इतिहास ह्या 2 विषयाचे प्रश्न असं आलटून पालटून, म्हणजे जसाच्या तसा प्रश्न रिपीट नाही होणार, तरी पण त्यातलं काही भाग तरी रिपीट होत असताना दिसेल. तुम्ही स्वतः आयोगाचे पेपर बघा, असं 4-5 वर्षाचे पेपर धरून बसा आणि इतिहास विषयाचा अभ्यास केला ना, तर इतिहास विषयाचेच फक्त प्रश्न वाचा त्या प्रश्नपत्रिकेतून. तर तेव्हा म्हणजे तुम्हाला अभ्यास पण लक्षात राहील, आणि आपल्याला म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने येते हे सुद्धा त्यातून कळेल, की म्हणजे आपण कोणत्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे आणि कोणत्या याच्यावर नको करायला पाहिजे, हे तुम्हाला त्यातून कळून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल. तर याच्यामध्ये हे मी सांगितलं आहे.
की इतिहास विषयाचा अभ्यास कसा करायचा. तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. आणि एवढंच नाही तर आपलं ते बुलसाय अकॅडमी चॅनल आहे, त्या व्हिडिओवर मी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी ज्या मुलींनी फॉर्म भरलं असेल त्यांच्यासाठी म्हणजे मी ते आपलं 80 मार्काचा तो वेगळा सिलेबस दिलेला आहे. त्यामध्ये महिला व बाल विकास योजना आणि कायदे, पोषण अभियान आणि संगणक हे वेगळं टॉपिक आहे. तर ह्या टॉपिकवरचे मी रोज म्हणजे एक व्हिडिओ तरी मी रोज अपलोड करणार आहे याच्यावर. तर विजयपथ पब्लिकेशनची जी बुक आहे त्या मधलंच म्हणजे कंटेंट आहे त्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला त्या एक्झामसाठी पण उपयोग होईल. तर मी असं आज एवढंच केलेली आहे, म्हणजे 7 ते 8 असे 1 तासाच्या याच्यामध्ये मी थोडं आपल्या व्हिडिओजच्या याच्यामध्ये मी वेळ दिलेली आहे. कारण कसं मी पण तो फॉर्म भरलेली आहे. तर तो फॉर्म भरली आहे त्यामुळे तिकडे पण म्हणजे रिव्हिजन होईल आणि चॅनल पण पुढे जाईल, हा एक उद्देश आहे. तर हे असं करत आहे मी. तर मी इथं थांबवते हा व्हिडिओ. खूप दिवसांनी बनवलेली आहे हा व्हिडिओ. आता थांबवते. ठीक आहे. धन्यवाद.